महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीत सुद्धा त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका, अनुमती अधिकार फळासंबंधी प्रश्न. तदनंतर राजा मिलिंदाने अनुमती मिळताच त्याने आचार्याची वंदना करून असे म्हटले की, भंते नागसेन, अन्य विचार प्रमुख असे म्हणतात की जर भगवान बुद्ध पूजेचा स्वीकार करत असतील तर याचा अर्थ असा की त्यांना निर्वाण पद प्राप्त झालेले नाही. आजही ते या जगात निश्चितपणे जनसामान्याप्रमाणे वागत असले पाहिजेत, म्हणून त्यांची पूजा करणे सुद्धा व्यर्थ आहे. तर भंते नागसेनाला राजा असे म्हणतात की त्यांना जर निर्वाण पद प्राप्त झालेले आहे, म्हणजे जर भगवान बुद्ध पूजेचा स्वीकार करत असतील तर याचा अर्थ त्यांना निर्वाण पद प्राप्त झालेले नाही. ते या जगात आजही सर्वसामान्याप्रमाणे वागत असले पाहिजेत आणि म्हणून त्यांची पूजा करणे व्यर्थ आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे असं लोक म्हणतात. मग पुढचा मुद्दा ते उपस्थित करतात की जर त्यांना परिनिर्वाण प्राप्त झाले असेल, त्यांना संसारातून पूर्णपणे मुक्ती मिळाली असेल तर त्यांची पूजा करणे अयोग्य आहे, कारण ते परिनिर्वाणाला प्राप्त झालेले आहेत. त्यांचे काहीही अस्तित्व उरलेले नाही आणि ज्यांचे अस्तित्वच उरलेले नाही त्यांची पूजा होणे व्यर्थ आहे, असं ते म्हणतात. जर त्यांना परिनिर्वाण प्राप्त झाले असेल म्हणजे ते या संसारामधून त्यांना मुक्ती मिळालेली आहे आणि अशा व्यक्तीची, म्हणजे ज्यांचं आता शारीरिक दृष्ट्या सुद्धा अस्तित्व उरलेलं नाही, तर अशा तथागताची पूजा करणे अयोग्य आहे, कारण ते आता निर्वाणाला प्राप्त झालेले आहे, त्यांचं काहीही अस्तित्व उरलेलं नाही. आणि म्हणून ज्यांचं अस्तित्वच उरलेलं नाही त्यांची पूजा सुद्धा म्हणजे केल्या जाऊ नये किंवा निष्फळ आहे, ती फळ देणारी नाही, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हा प्रश्न उभयकुटी मधला आहे. हा सामान्य माणसांचा विषय नाही, हा असामान्य लोकांचा विषय आहे. आपण याचे खंडन करावे व बोधता दूर करावी, अज्ञान दूर करावे, असा हा प्रश्न आपल्यासमोर याकरिता ठेवलेला आहे की भविष्यातील बुद्धपुत्रांना, उपासकांना दृष्टी द्यावी, ज्यामुळे ते परवादी लोकांच्या, इतर मत व्यक्त करणाऱ्या लोकांच्या मताचे खंडन करतील. मग स्थवीर काय म्हणतात, हे राजा, भगवान परिनिर्वाणाला प्राप्त झालेले आहेत. भगवान बुद्ध कोणत्याही प्रकारच्या पूजेचा स्वीकार करीत नाहीत. बोधी वृक्षाखाली असतानाच भगवान बुद्धाने त्या सर्वांना त्यागले. तेव्हा त्या पूर्ण मुक्त निर्वाण धातू प्राप्त परिनिर्वाण प्राप्त व्यक्तीबद्दल शंका घेण्याचे काय कारण? हे राजा स्थवीर सारिपुत्त, धम्मसेनापतीनेही असे म्हटलेले आहे, पूजयंता असमसमा सदैव मानुसेहि ते न यादयंती संकारं बुद्धानं एस धम्मताती. म्हणजे ते देव व मनुष्यापासून कसल्याही प्रकारच्या पूजेचा स्वीकार करीत नाही, ते यापासून अलिप्त आहे. हाच बुद्धाचा धम्म आहे. राजा म्हणाला, भंते नागसेन, मुलगा आपल्या वडिलांची प्रशंसा करतो, वडील आपल्या मुलांची प्रशंसा करतो, परंतु ते परस्पराच्या स्पष्टीकरणाचे कारण होऊ शकत नाही. त्यात फक्त श्रद्धा असते. परंतु येथे स्वतःच्या सिद्धांताची स्थापना करण्याकरता, वाढ करण्याकरता व असत्य विचारांचे खंडन करण्याकरता तुम्ही मला ते सम्यक प्रकारे सांगावे. मग स्थवीर म्हणाले, हे राजा, भगवान परिनिर्वाणाला प्राप्त झालेले आहेत. भगवान पूजेचा स्वीकार करीत नाही, अस्वीकारही करीत नाही. देव आणि मनुष्य तथागताच्या धातुरत्नावर म्हणजे अस्तींवर वास्तू करून तथागताच्या ज्ञानरत्नाच्या आलंबनाद्वारे सम्यक आचरण करतात व अभ्यास करून तिन्ही प्रकारच्या संपत्तीची प्राप्ती करून घेतात. आता हे जे शेवटचं वाक्य आलेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं असं वाक्य आहे
शेवटच्या वाक्यामध्ये गहन असा अर्थ यामध्ये दडलेला आहे. कारण प्रश्न त्या पद्धतीचा विचारला गेलेला आहे की भगवान बुद्ध जर पूजेचा स्वीकार करत असतील, कारण आपण काय करतो, आपण बुद्धाची पूजा करतो असं आपण म्हणतोय ना, पूजा वंदना हे जे काही शब्द येतात, तर आपण इथे आलेले आहे, आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आलेले आहे ना, पुष्पपूजा, धूप पूजा, सुगंध पूजा, प्रदीप पूजा, है ना, आलेला आहे ना. तर ह्या सगळ्या बाबी आपल्या पुस्तकांमध्ये, आपल्या साहित्यामध्ये, आपल्या बौद्ध परंपरेमध्ये आलेला आहे. आणि सुरुवातीला आपण तथागताची पूजा करीत असतो. आता या पूजेचा अर्थ काय आहे तो आपण बघूया, पण आपण आपल्या आदर्शांची अगोदर पूजा करीत असतो. मग यांचं म्हणणं काय, जर भगवान बुद्ध पूजेचा स्वीकार करत असतील तर याचा अर्थ त्यांना निर्वाणपद प्राप्त झालेले नाही असं त्यांचं म्हणणं आहे ना. ते आजही या जगात निश्चितपणे जनसामान्याप्रमाणे वागत असले पाहिजे आणि म्हणून त्यांची पूजा करणे व्यर्थ आहे. मग दुसरं की जर त्यांना परिनिर्वाण प्राप्त झाले असेल, ते संसारातून पूर्णपणे त्यांना मुक्ती मिळाली असेल, तर त्यांची पूजा करणं अयोग्य आहे. जे आज आपल्याकरता उपलब्धच नाही आहे, त्यांचं परिनिर्वाण झालेलं आहे, तर मग अशा व्यक्तीची पूजा करण्यामध्ये काय म्हणजे त्याचा लाभ होणार आहे ना. आणि म्हणून अशा अस्तित्वात न उरलेल्या व्यक्तीचा किंवा आदर्शाचा की पूजा करणे व्यर्थ आहे, निष्फळ आहे, असा त्यांचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. आणि मग या ठिकाणी जे शेवटचं उत्तर स्थविरांनी दिलेलं आहे राजाला, ते उत्तर देव आणि मनुष्य तथागताच्या धातुरत्नावर म्हणजे अस्थींवर वास्तू करून तथागताच्या ज्ञानरत्नाच्या आलंबनाद्वारे सम्यक आचरण करतात व अभ्यास करून तिन्ही प्रकारच्या संपत्तीची प्राप्ती करून घेतात. म्हणजे आता नेमकं काय करतात तर आपण बघितलं, तथागताच्या धातुरत्नावर म्हणजे अस्थींवर वास्तू करून, म्हणजे अशा या अस्थींवर आपण चैत्य उभारलेले आहेत मोठे मोठे. आपल्या सर्वांना माहित आहे की सम्राट अशोकाने मोठे मोठे चैत्य या भगवान बुद्धांच्या अस्थीवर उभारलेले आहेत. आणि त्या भगवान बुद्धांच्या अस्थीचं एक प्रकारे काय केलेलं आहे, जतन करून ठेवलेलं आहे. आणि अशा या अस्थींची किंवा अशा या स्तूपांची आपण पूजा करीत असतो, आहे की नाही. तर ह्या सगळ्या बाबी आलेल्या आहेत. बुद्धं धम्मंच संघ सुगत तनुभवा धात वो धातु गभ्भे लंकाय जंबुदीपे तिदस पूर्वरे नागलोके थूपे सब्बे बुद्धस्स बिंबे सकल दस दिसे केस लोमादि धातु वंदे सब्बेपि बुद्धं दसबल तनुजं बोधि चेतियं नमामि वंदामि चेतियं सब्ब चेतियं चैत्य सब्ब ठानेसु प्रतिष्ठितं. जिथे जिथे हे चैत्य आणि त्या चैत्यामध्ये संग्रहित असलेले बुद्ध धातू ना, त्यांच्या अस्थी संग्रहित ठेवलेले आहे, त्या सगळ्या बुद्ध धातूंना, अस्थींना, चैत्यांना मी वंदन करतो. वंदामि चेतियं सब्ब सब्ब ठानेसु प्रतिष्ठितं शारीरिक धातू महाबोधी. तर शारीरिक धातू म्हणजे शरीराचे जे काही अस्थी आहेत ते बुद्ध रूपच आहेत. बुद्ध रूपं सकलं सदा. शारीरिक धातू महाबोधी ती कशाची रूप आहेत तर बोधीची रूप आहे, बुद्धाचीच रूप आहेत, सकलं सदा. आणि म्हणून या सगळ्या ज्या बाबी आहेत, जी बुद्ध रूप आहेत, ज्या अस्थी आहेत, ज्या बुद्धाचे केश आहेत, नाही का, बुद्धाचा दंत धातू आहे, अनेक ठिकाणी बुद्धाच्या या अस्थी संग्रहित केलेल्या आहेत, त्यावर चैत्य उभारल्या गेलेल्या आहेत. तर त्या सर्वांना मी नमस्कार करतो. सर्व ठिकाणी वसविलेल्या चैत्यांना, बुद्ध शरीराच्या अवशेषांना आणि बोधी वृक्षाला मी वंदन करतो. ही सदैव बुद्धाचीच रूपे आहेत. तर आपण आपल्या वंदनेमध्ये रोज अशा पद्धतीची ही जी काही पूजा आहे ती पूजा आपण करत असतो.
ही जी काही पूजा आलेली आहे, ह्या पूजेमुळे ही पूजा बुद्ध स्वीकारत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आता खरोखरच बुद्ध ही पूजा स्वीकारतात का? मग बुद्ध ही पूजा स्वीकारत नसतील तर मग आपण बुद्धाची पूजा का म्हणून करतो? बुद्धाची पूजा का म्हणून करतो आपण? तर अशा पद्धतीनं आपल्या धम्मामध्ये जी काही इंद्रिय सांगितलेली आहे, या इंद्रियांचा आपण अभ्यास केलेला आहे सुरुवातीला. त्यामध्ये श्रद्धा इंद्रिय आहे. श्रद्धा हे एक इंद्रिय आहे. पंचधर्मेंद्रियामध्ये श्रद्धा हे सगळ्यात पहिल्यांदा आलेलं इंद्रिय आहे. हे धम्माचं अंग आहे, हे धम्माचं इंद्रिय आहे. आणि श्रद्धेशिवाय आपल्याला हा भवसागर पार करून जाता येत नाही असं आपल्या बौद्ध साहित्यामध्ये अनेकदा सांगितलं गेलेलं आहे. म्हणून श्रद्धेला बीज म्हटलं गेलेलं आहे. हे बीज नसेल तर वृक्ष अंकुरित होणार नाही. इतर जे अंग आहे त्या अंगांचा आपण विकास करू शकणार नाही. झाडांना ज्या फांद्या लागतात, इतर फांद्या लागतात, त्या फांद्या त्याचा विस्तार होणार नाही. आणि म्हणून आपलं धम्मजीवन फुलवायचं असेल तर श्रद्धेचं बीज आपल्याला आपल्या मनामध्ये टाकावं लागेल. श्रद्धेला तराफा सुद्धा म्हटलेला आहे, श्रद्धेला तुरटी सुद्धा म्हटलेला आहे की जी तुरटी फिरवल्यानं गढूळ पाणी स्वच्छ होते, त्याच श्रद्धेनं आपल्या मनाची गढूळता सुद्धा आपल्याला स्वच्छ करता येते. म्हणून ही जी काही श्रद्धा आहे ते तुरटीचं काम करते. हा भवसागर पार नेण्यामध्ये आपल्याला हा जो तराफा आहे तो तराफा या तीरावरून त्या तीरावर नेण्यासाठी आपल्याला मदत करते. आणि म्हणून ह्या ज्या काही उपमा सांगितलेल्या आहेत त्या आपण मागे वाचलेल्या आहे. तर ही श्रद्धा अतिशय महत्वाचं धम्माचं अंग आहे, एक इंद्रिय आहे. ते इंद्रिय आपल्याला विकसित करावं लागतं. आता खऱ्या अर्थाने यावर बरेचदा मी बोललेलो आहे की आपलं अस्तित्व एक प्रकारे दोन पद्धतीचं बनलेलं आहे. एक भावनिक आणि दुसरं बौद्धिक. आपला अष्टांगिक मार्ग दोन भागामध्ये विभागलेला आहे. एक भाग दर्शन मार्ग आणि दुसरा मार्ग आहे भावना मार्ग. संपूर्ण आर्य अष्टांगिक मार्गामध्ये फक्त आणि फक्त एकच अंग, ज्याला आपण सम्यक दृष्टी म्हणतो, ते एकच अंग दर्शन मार्गाचं अंग आहे, प्रज्ञा मार्गाचं अंग आहे. दृष्टी मार्ग, दर्शन मार्ग म्हणतात त्याला. आणि इतर बाकीचे सर्वच्या सर्व सातही अंग हे भावना मार्गाचे अंग आहेत. आणि मग ह्या भावना मार्गाचा अंग जर सगळेच्या सगळे सातही म्हणजे अष्टांगिक मार्गाचे अंग असतील तर मग दोनही भावनांचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत आपल्या धम्मजीवनाची परिपूर्ती पूर्णपणे होऊ शकत नाही. केवळ प्रज्ञा राहून चालत नाही, तर तिथे श्रद्धा सुद्धा उत्पन्न व्हावी लागते. श्रद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. श्रद्धेशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि मग श्रद्धा आपल्याला विकसित करायची असेल तर श्रद्धा विकसित करण्याचं एक फार मोठं साधन म्हणजे पूजा आहे, वंदना आहे. ही जी काही पूजा आहे, ही जी काही वंदना आहे, ही पूजा आपण त्रिरत्नांप्रती करीत असतो. त्रिरत्नांप्रती करीत असतो, संप्रजन्य पद्धतीने करीत असतो. कारण ह्या पूजेतून आपण प्रेरणा घेत असतो. आपल्याला प्रेरणेची गरज आहे. आपल्याला प्रेरणा नसेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला प्रेरणा नसेल तर मग आपण आपलं ध्येयही निश्चित करू शकत नाही. आपलं ध्येय निश्चित नसेल तर मग आपण त्या ध्येयाप्रती, त्या उद्देशाप्रती जागृत राहून आपण काही करू शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने ही जी काही भावनिक शक्ती आहे, ही जी काही भावनिक ऊर्जा आहे, ती ऊर्जा आपल्याला या सगळ्या गोष्टी निर्माण करण्यासाठी मदत करीत असते. मग आता भावनिक ऊर्जा कुठून निर्माण होईल? भावनिक ऊर्जा निर्माण करण्याची साधनं काय आहेत? तर भावनिक ऊर्जा निर्माण करण्याची जी साधनं आहे ती साधन म्हणजे पूजा आणि वंदना. जेवढे काही बौद्ध धर्मामध्ये संप्रदाय निर्माण झाले त्या सगळ्या संप्रदायामध्ये पूजेला मोठं महत्व दिले गेलेलं आहे. मग ते थेरवाद असो, हिनयान असो, महायान असो, वज्रयान असो, कोणतेही यान असो, प्रत्येक यानामध्ये काही काही इतर यानांनी तर पूजेला इतकं डेव्हलप केलेलं आहे की त्या पूजेच्या माध्यमातून ते आपला आंतरिक विकास
अतिशय उच्च कोटीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात असं आपल्याला दिसून येते, ठीक आहे. तर आपला आध्यात्मिक विकास करायचा असेल आणि आपल्या आध्यात्मिक विकासासाठी आपली जी काही भावनिक ऊर्जा आहे, आपली जी काही भावनिक शक्ती आहे, तर ही शक्ती एक प्रकारे कामी आली पाहिजे. ही शक्ती आपली काय कामी आली पाहिजे. परंतु भावनिक शक्ती जी आहे ती डेव्हलप करण्याची जी काही साधनं आहे त्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. आणि म्हणून काय होते की आपली जी ही भावनिक ऊर्जा आहे ती काय होते तर ती व्यर्थ जाते, ठीक आहे. आणि म्हणून आपण बघतो की बऱ्याच गोष्टी आपल्या चांगल्या होत नाही, म्हणजे मन लावून केलं नाही, भावना ओतून केलं नाही असं आपण नेहमी म्हणतो, आहे की नाही. आणि भावना ओतून केलं नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस काय की फक्त आपण बौद्धिक स्तरावर त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि बौद्धिक स्तरावर उपस्थित असल्यामुळे आपल्या ज्या काही भावना आहे त्या भावना त्या ठिकाणी आपण ओतून काम करत नाही. आपली भावना त्या ठिकाणी म्हणजे नसल्यामुळे, आहे की नाही, तर त्या ठिकाणी त्या कामाला जे काही एक चांगलं स्वरूप प्राप्त व्हायला पाहिजे ते चांगलं स्वरूप प्राप्त होत नाही. आणि म्हणून भावना किती महत्वाची आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी म्हणजे आपल्याला या गोष्टीची म्हणजे महत्ता कळून येते. आणि म्हणून जोपर्यंत भावनेचा विकास होत नाही तोपर्यंत आपण या दोनही अंगाने परिपूर्ण होत नाही. म्हणून भावनेचा विकास जर करायचा असेल तर मग आपण काय करत असतो तर आपण पूजा करत असतो. आता आपण पूजा हे पहिलं अंग आहे, पूजा है ना. इथे आलेली आहे पूजा. काय करत असतो आपण पूजेमध्ये तर आपण म्हणतो वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्त श्रीपाद सरोवे पूजे मी बुद्धं कुसुमेन नेनं पुय्येन मेतेन लभामि मुखं पुफ्फं मिलायती यदा यथा इदं मे कायो तथा याती विनाशभाव. वर्ण गंध गुणाने युक्त असणाऱ्या पुष्पाने, कशा पुष्पाने, वर्ण गंध गुणाने युक्त असणाऱ्या पुष्पाने मी मुनिंद्राच्या पदकमलाची पूजा करतो. आता ही जी काही पूजा आहे त्या आपण कोणाची करतो आहे तर बुद्धाची करतो आहे. आज जिवंत रूपाने बुद्ध आपल्यामध्ये उपस्थित आहेत का? नाही आहेत. परंतु बुद्धाची जी काही प्रतिमा आहे त्या प्रतिमाला आपण समोर ठेवून एक प्रकारे पूजा करतो. आणि म्हणून आपल्या अनेक लोकांची ही धारणा असते पूजा केल्यानं का होते, पूजा केलीच पाहिजे का, जे काही आहे ते तर मनात आहे, जे काही आहे ते तर अंतःकरणात आहे ना. पण आपण 3 अंगाने बनलेलो आहे ते लोक विसरतात. आपण काया वाचा आणि मनाने आपण या ठिकाणी आपण बनलेलो आहोत. तर आपलं फक्त मन आहे आणि आपली वाणीच आहे असं नाही, तर आपली काया सुद्धा आहे. आणि जे काही मनात उत्पन्न होतात, जे भाव उत्पन्न होतात ते भाव शारीरिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला व्यक्त करावं लागतं. शरीराने सुद्धा व्यक्त होता आलं पाहिजे ना. तोपर्यंत जे काही भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतात त्या भावाला परिपूर्णता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी ही जी काही पूजा आहे ते आपलं भावनिक अंग विकसित करण्याकरिता आपल्याला मदत करीत असते. आणि मग जेव्हा आपण पूजा करतो, कोणाची पूजा करतो? बुद्धाची पूजा करतो, तथागताची पूजा करतो. मग आता पूजा करतो म्हणजे काय तर बुद्ध काही आपल्यात उपस्थित नाही आहे, बुद्ध प्रतिमेच्या रूपाने उपस्थित आहे. पण आता या ठिकाणी आपलं बौद्ध साहित्य किंवा आपले बौद्ध आचार्य काय सांगतात तर आपले महान असे जे बौद्ध आचार्य होऊन गेले ते आपल्याला सांगतात की तुमच्या घरी बुद्ध प्रतिमा आहे किंवा विहारामध्ये बुद्ध प्रतिमा आहे, तुम्ही असं समजा की तुमच्या घरी बुद्ध पाहुणे म्हणून आलेले आहेत, तुमच्या विहारामध्ये बुद्ध पाहुणे म्हणून आलेले आहेत, नाही का. आणि हा पाहुणा काही साधा सोपा पाहुणा नाही आहे, तर महान असे गुरु आपल्या घरी आलेले आहेत.
महान असे गुरु है ना, महान असे गुरु आपल्या विहारामध्ये आलेले आहे, असा विचार करा थोड्या वेळासाठी. मग आता तुमच्या घरी एखादी पाहुणा येतो, तुम्ही काय करता? एखादी तुमचा गुरु येणार असेल, एखादी असं खूप मोठं व्यक्तिमत्व तुमच्या घरी येणार असेल, आपण काय करतो? अरे हे व्यक्तिमत्व आपल्या घरी येणार आहे, आपण झाडझूड करतो. आपण अस्तव्यस्त पडलेल्या ज्या काही वस्तू आहेत ना, आपण त्या अस्तव्यस्त पडलेल्या वस्तू त्याच्या योग्य जागेवर आहे की नाही ते बघतो. सोफा बरोबर ठेवलेला आहे की नाही, त्या सोफ्यावरचे कव्हर बरोबर आहेत की नाही, व्यवस्थितपणे ठेवलेले आहे की नाही, जे पुष्पगुच्छ आहेत ते बरोबर ठेवलेले आहेत की नाही, फुलदाण्या बरोबर लागलेले आहेत की नाही, या सगळ्या गोष्टीची आपण काळजी घेतो. या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या करण्याचा आपण प्रयत्न करतो है ना. आणि मग जो कोणी आपल्या घरी पाहुणा येणार असेल, त्याला पाय धुण्यासाठी आपण पाणी बाहेर ठेवतो, त्याला टॉवेल देतो, त्याचं घरी हसत मुखाने सगळे लोक स्वागत करतो, त्याला प्यायला पाणी देतो, त्याला पुष्पगुच्छ देतो, त्याला काही भेटवस्तू सुद्धा देतो. आता एक असा पाहुणा आपल्या घरी येतो, त्याच्यासाठी आपण एवढं करतो, तर जगातला महान असा शिक्षक, महान असे मुक्तिदाता भगवान बुद्ध तुमच्याकडे आलेले आहेत पाहुणे म्हणून, तुम्ही काय कराल? काय कराल तुम्ही? विचार कर. असा विचार करायचा आहे पूजेमध्ये, असा विचार करायचा की साक्षात बुद्ध आलेले आहेत आपल्या घरी, आणि मग बुद्ध आलेले आहेत तर तुम्ही त्यांना पाय धुण्यासाठी पाणी ठेवाल, तुम्ही त्यांना स्वागत कराल, त्यांना प्यायला पाणी द्याल, त्यांना खायला फळं द्याल, उत्तम प्रकारचं भोजन द्याल त्यांना है ना, पुष्प द्याल. असं तसं पुष्प देणार नाही मग तुम्ही. आणि मग इतर महायान संप्रदायामध्ये जे काही सप्तांग पूजा आलेली आहे, त्या पूजेमध्ये अशा एका फुलाची कल्पना केलेली आहे त्या कवीने, विशेषतः बोधिचर्यावतार यामध्ये आचार्य शांतीदेव यांनी सप्तांग पूजाची जी काही निर्मिती केलेली आहे, त्या सप्तांग पूजेमध्ये आचार्य शांतीदेव जे नालंदामध्ये आचार्य सुद्धा होते, त्यांनी बोधिचर्यावतार नावाचा एक महान असा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये ते काय म्हणतात? अशा फुलाची पृथ्वीवरचं फुल नाही चालणार आता, अशा महान अशा अलौकिक आमच्या गुरुला, आमच्या पाहुण्यांना, म्हणून छोटं फुल नाही चालणार, मोगऱ्याचं फुल, छोटंसं फुल नाही चालणार. तर ते अलौकिक अशा पुष्पाची कल्पना करतात. पुष्प स्वर्गीय फुल, इथलं नाही, पृथ्वीवरचं नाही, स्वर्गीय फुल, इथे उमलणार नाही, तिथे उमलणार. तर ते विविधतेनं नटलेलं, विविध रंगाने नटलेलं, उत्तम सर्वोत्तम असं ते फूल, चाका एवढं फूल, हे पुष्प आम्ही आमच्या पाहुण्याला अर्पण करतो. अशा पद्धतीची त्या कवीची जी काही कल्पना आहे, ती कल्पना त्या याच्यामध्ये मांडलेली आहे. आणि इथे सुद्धा तेच मांडलेलं आहे ना, इथे सुद्धा तेच म्हटलेलं आहे वंदनेमध्ये. अशा त्या मुनींद्राची मी, पदकमलाची मी पुष्पाने पूजा करतो. साधारण पुष्प देत नाही आपण मग बुद्धाला, असं पुष्प देतो की जे इथे पृथ्वीवरच उगवत नाही, जे स्वर्गामध्ये. एक कल्पना आहे, ती कवीची कल्पना आहे, असं नाही. तर आपण जे काही उत्तमात उत्तम आहे ते आपण, म्हणून आपल्या बौद्ध परंपरेमध्ये आपण बघतो, आपण विशेषतः भारतामध्ये आपण पुष्प अर्पण करतो, धूप अर्पण करतो, दीप अर्पण करतो. पण इतर राष्ट्रामध्ये भोजन अर्पण करतात, कोणी पाणी अर्पण करतो, फळ आपण सुद्धा ठेवत असतो आपण आपल्या मूर्तीसमोर ना, ते अर्पण करत असतो. अनेक गोष्टी बौद्ध जगतामध्ये आपल्याला दिसून येतात की अनेक वस्तूंसुद्धा बुद्धाच्या मूर्तीसमोर आणून त्या ठिकाणी दान केल्या जाते, ठेवल्या जाते है ना, समर्पित केल्या जाते, बुद्धांना समर्पित केल्या जाते, भेट दिल्या जाते, समर्पण केल्या जाते. या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मग आपण बुद्धाला पुष्प अर्पण करतो. मग बुद्धाला काय करतो? तर उत्तम सुगंधाने युक्त अशा धूपाने उत्तम पूजेला पात्र असणाऱ्या पूजनीय बुद्धांची मी वंदना करतो, मी पूजा करतो. काय करतो? उत्तम सुगंधाने, उत्तम सुगंध. आता हा जो सुगंध आहे तो कशासाठी असतो? आपल्याला बरेच ठिकाणी दुर्गंध दिसतो, त्या दुर्गंधामध्ये आपल्या बसण्याची इच्छा होते काय? आपल्या घरामध्येच काही असा छोटासाही दुर्गंध आपल्याला दिसला तर आपण तो कुठे आहे म्हणून शोधतो, त्याला साफ करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग बुद्ध जर आपल्याकडे आले असेल, बुद्ध स्वतः जर येऊन उपस्थित असतील, तर बुद्धाच्या उपस्थितीमध्ये असा दुर्गंध राहता कामा नये. आणि तो दुर्गंध नसायला पाहिजे
म्हणून आपण काय करतो तर सुगंधाची निर्मिती करतो, गंध है ना. तर अशा पद्धतीचा सुगंध लावतो की त्या सुगंधामुळे संपूर्ण वातावरण एक प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होत असते, प्रफुल्लितता निर्माण होत असते, एक प्रफुल्लितता निर्माण होत असते, होते की नाही. तर जी काही दुर्गंधी आहे वातावरणाची ती दुर्गंधी घालवल्या जाते, कारण दुर्गंधीमध्ये आपणच बसू शकत नाही तर बुद्ध कसे बसतील, आपणच बसू शकत नाही. आणि म्हणून आपण जे जे काही सुगंधित आपल्याला लावता येते त्या सगळ्या सुगंधित, त्या सुगंधाचा जो काही आहे धूप है ना, तो धूप आपण बुद्धाला अर्पण करतो है ना, द्रव्य आपण अर्पण करतो है ना. तर अशा पद्धतीनं आपण ही जी काही पूजा आहे ती पूजा आपण करत असतो. आपण जे पूजास्थान सजवतो ना ते पूजास्थान अतिशय देखणं असलं पाहिजे, अतिशय सुंदर असलं पाहिजे, अतिशय सुटसुटीत असलं पाहिजे, ध्यान आकर्षित करणारं असलं पाहिजे. आणि म्हणून असं म्हणतात की बुद्धस्थान बनवायला, पूजास्थान बनवायला तुम्ही जितका जास्त वेळ घेणार तितक्या तुमच्या श्रद्धेची निर्मिती होईल, तुमची श्रद्धा विकसित होईल. कारण तुम्ही त्या ठिकाणी तुमची कल्पकता वापरता, तुमची श्रद्धेचा विकास होतो की इथे बुद्ध बसलेले आहेत आणि या वातावरणामध्ये जेवढं काही मला सुंदरता निर्माण करण्याचा प्रयत्न करता येते तेवढी सुंदरता मी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून तुम्ही विशेषतः त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये तुम्ही बघा, त्यांच्या पूजास्थानासारखे इतर कोणाचेही पूजास्थान असत नाहीत. म्हणजे मी असं म्हणत नाही ते इतरांचे पूजास्थान सुंदर नसतात, परंतु ते ज्या विविधतेनं त्या पूजास्थानाची रचना करतात, विविध रंगीबेरंगी कपड्यांचा वापर करतात, फुलांचा वापर करतात, फोटोंची ठेवण, मूर्तींची ठेवण, या सगळ्या गोष्टी मन आकर्षित करण्यासाठी असतात. आणि ते पूजास्थान अशा पद्धतीनं सजवल्या जाते की त्या पूजास्थानाकडे पाहत असताना मनामध्ये जे काही अकुशल विचार आहे ते सगळे आपण विसरून जातो, मन प्रफुल्लित होते, मन प्रसन्न होते. हीच तर प्रसन्नता श्रद्धा डेव्हलप करण्यासाठी, विकसित करण्यासाठी महत्वाची आहे ना. तर अशा पद्धतीने जे जे काही सुंदर बनवता येते ते सुंदर आपण बनवत असतो आणि ते सुंदर बनवल्यानंतर आपण मग वंदना करीत असतो आणि असा विचार करीत असतो की बुद्ध स्वतः या ठिकाणी येऊन उपस्थित झालेले आहे आणि जे काही मग उच्च प्रतीचं फूल आहे ते आपण अर्पण करतो, जे काही धूप आहे ते आपण अर्पण करतो, जे काही सुगंध आहे, जे काही प्रदीप आहे, तर अगरबत्ती, मेणबत्ती, या सगळ्या गोष्टी आपण बुद्धाला अर्पण करीत असतो. आणि ह्या बुद्धाला सगळ्या गोष्टी अर्पण झाल्यावर मग आपण वंदना करतो. मग आपण काय करतो, वंदना करतो. मग आपण वंदन करतो, आपण वंदन करतो, त्रिवार वंदन करतो, आहे की नाही. आणि मग अशा पद्धतीनं आपण ज्यावेळेस वंदन करतो त्यावेळेस आपण त्या चैत्याची सुद्धा पूजा करीत असतो, त्या चैत्यांचं सुद्धा वंदन करीत असतो, त्या बोधिवृक्षाचं सुद्धा, त्या बोधिवृक्षाला सुद्धा वंदन करीत असतो. आणि अशा पद्धतीनं आपल्या पूजा आणि वंदनामध्ये हे जे काही भाव आलेले आहे, हा जो काही अर्थ आलेला आहे तो अर्थ या ठिकाणी आपण समजून घेतला पाहिजे की ही कशासाठी करतो. बुद्ध आपली पूजा निश्चितपणे त्या ठिकाणी स्वीकार करीत नाही, कारण बुद्ध मूर्ती निर्जीव आहे ना, बुद्ध मूर्ती निर्जीव आहे, पण आपल्या भावना जिवंत आहेत. आपल्या भावना जिवंत आहेत की नाही, आपल्या भावना आहेत. आणि आपल्या भावना, आपल्या आध्यात्मिक भावना, आपल्या मानसिक भावना, आपला भावनिक विकास करण्यासाठी आपण या पद्धतीनं पूजा आणि वंदना ज्या वेळेस करतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपलं मन शुद्ध होत असते, आपलं मन अधिक एकाग्र होत असते, आपलं मन अधिक खुलत असते. आता आपलं मन अनेक गोष्टींनी बंदिस्त आहे आपलं मन, आपली ऊर्जाच लागत नाही, आपली ऊर्जा बंदिस्त झालेली आहे, बंदिस्त है ना. आपली ऊर्जा व्यर्थ चाललेली आहे, व्यर्थच्या दुसऱ्या कामामध्ये आपली ऊर्जा वाहून जात आहे. आणि म्हणून जे काही विधायक आपल्याला करायचं आहे त्या विधायकतेमध्ये आपली ऊर्जाच म्हणजे लागत नाही. ज्या पद्धतीनं ऊर्जा लागायला पाहिजे, शक्ती लागायला पाहिजे, ती शक्ती लागत नाही. धम्म अभ्यासामध्ये शक्ती लागत नाही, धम्म आचरणामध्ये शक्ती लागत नाही आपली. कारण ही जी काही भावनिक शक्ती आहे ती भावनिक शक्ती एकतर बंदिस्त आहे किंवा ती व्यर्थ कामामध्ये खर्च होत आहे.
विचार करा, आपली किती भावनिक ऊर्जा व्यर्थ कामामध्ये खर्च होते. आपली भावनिक ऊर्जा दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्यामध्ये खर्च होते, व्यर्थ बडबड करण्यामध्ये खर्च होते, द्वेष करण्यामध्ये खर्च होते. अशा कितीतरी अकुशल कामामध्ये आपली जी भावनिक ऊर्जा आहे ती आपण खर्ची करत असतो. आणि म्हणून विधायक काम करण्यासाठी जी भावनिक ऊर्जा लागायला पाहिजे ती विधायक काम करण्यामध्ये भावनिक ऊर्जा लागत नाही. आणि म्हणून आपला सर्वांगीण विकास करायचा असेल तर ही जी काही भावनिक ऊर्जा आहे त्या भावनिक ऊर्जेला आपण एक प्रकारे मार्ग उपलब्ध करून दिला पाहिजे. आणि तो मार्ग म्हणजे पूजा आणि वंदनेचा विकास करून किंवा या मार्गाने जाऊन आपण एक प्रकारे आपलं जीवन, आपल्या धम्म जीवनाला, आपल्या श्रद्धेला विकसित करीत असतो. आणि म्हणून धम्म जी श्रद्धा आहे ते एक प्रकारचं इंधन आहे आपल्यासाठी, एक प्रकारचं इंधन आहे. आणि ही जी श्रद्धा आपण विकसित करतो त्या श्रद्धेच्या माध्यमातून आपण काय करत असतो तर आपण आपल्या संपूर्ण समग्रतेनं आपण प्रतिसाद देत असतो. कोणाला प्रतिसाद देत असतो तर आपण मग बुद्धाला प्रतिसाद देतो, आपण धम्माला प्रतिसाद देतो, आपण संघाला प्रतिसाद देतो, है ना. तर आपण अगोदर काय केलं तर अगोदर आपण पूजा केली, मग नंतर काय केलं आपण तर नंतर आपण वंदना केली, बुद्ध गुणांना स्मरण केलं, आपण बुद्ध गुणांचं स्मरण केलं. आणि बुद्ध गुणांचं स्मरण केल्यानंतर मग आपण समग्रतेनं बुद्ध गुणांना प्रतिसाद देतो म्हणजे काय करतो, उत्स्फूर्तपणे आपण प्रतिसाद देत असतो, है ना, उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत असतो. तर मग उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतो म्हणजे आपण काय करतो तर आपण पूजा आणि वंदनेनंतर आपण शरणगमन करतो म्हणजे काय, मग बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, अशा पद्धतीनं आपण शरणगमन करत असतो. तर खऱ्या अर्थानं जेव्हा पूजा आपण सुरू करतो तेव्हा पूजा सुरू करत असताना आपल्या मनामध्ये हे काही भाव नसतात. पण ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस मग या सगळ्या आपल्या अलौकिक अशा गुरूचं स्मरण करून आपण त्यांच्यासमोर त्यांना वंदन करतो. वंदन केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या गुरुमध्ये जे काही उच्च आहे, जे काही श्रेष्ठ आहे, जे काही सद्गुण आहे त्या सद्गुणांचा आपणही स्वीकार केला पाहिजे, त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, त्याला आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा आपणही प्रयत्न केला पाहिजे. हे जो स्तर आहे आपल्या भावनिकतेचे एकापेक्षा एक असे उच्च होत जातात, ते वाढत जातात, आहे की नाही. आणि मग आपण शरणगमन करतो, मग आपण बुद्धाला शरण जातो, मग आपण धम्माला शरण जातो, मग आपण संघाला शरण जातो. मग बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो म्हणजे काय तर आपण त्यांना प्रतिसाद देतो, समग्रतेनं प्रतिसाद देतो, उत्स्फूर्ततेनं आपण प्रतिसाद देतो, है की नाही. तर कशाला प्रतिसाद देतो तर सत्याला प्रतिसाद देतो, बोधीला प्रतिसाद देतो, बुद्धत्वाला प्रतिसाद देतो, है की नाही. आणि अशा पद्धतीनं आपली ही जी काही श्रद्धा आहे या श्रद्धेच्या माध्यमातून आपल्या तीनही रत्नांना आपण ग्रहणशील होतो, आपण तीन रत्नांप्रती संवेदनशील होत असतो. आणि या ग्रहणशीलतेतून, या संवेदनशीलतेतून, या शरणगमनातून एक नाही तर आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं बोधिचित्त उत्पन्न होते. बुद्धत्वाकडे जाण्याचा जो काही मार्ग आहे तो मार्ग आपल्यासाठी खुला होत असतो. आपल्यामध्ये बीज रूपानं पडलेल्या त्या जे बीज आहेत ज्याला आपण काय म्हणतो, मैत्री म्हणतो, करुणा म्हणतो, वीर्य म्हणतो, प्रज्ञा म्हणतो, या बुद्ध गुणांचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध होत असतो, आपण प्रतिज्ञाबद्ध होत असतो. फक्त आपण शरणगमन करत नाही तर आपण तीन रत्नाप्रती प्रतिज्ञाबद्ध होत असतो. आणि प्रतिज्ञाबद्ध होऊन आपण त्रिशरण, पंचशील नंतर येते, अगोदर त्रिशरण येते, अगोदर तीन रत्नांची शरण आपण ग्रहण करत असतो, तीन रत्नांचं अनुसरण करत असतो, तीन रत्नाप्रती आपण कटिबद्धता निर्माण करत असतो.
ग्रहणशीलता निर्माण करत असतो, संवेदनशीलता निर्माण करत असतो, है ना. तर एक प्रकारे अशा पद्धतीनं आपण आपल्या आदर्शांना प्रतिसाद देत असतो. आपण आपल्या आदर्शांप्रती ग्रहणशील होत असतो आणि प्रतिसाद देत असतो आणि बुद्ध गुणांचा विकास करण्यासाठी आपण मग एक प्रकारे काय करतो, तर आपण प्रतिसाद देतो. आणि म्हणून आपण बुद्धाला याचना सुद्धा करीत असतो. बुद्धाला, आपल्या गुरूंना सुद्धा आपण याचना करीत असतो. आणि अशा पद्धतीनं मग शिलाचरणासाठी आपण आपल्या गुरूंना याचना करून शिलाचरण करण्यासाठी सुद्धा आपण मग कटिबद्ध होत असतो. नंतर येते शिलाचरण. म्हणजे आपल्या एकेका धार्मिक अंगाचा विकास करत 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 करतच आपण पुढे जात असतो, आहे की नाही. याचना करावी लागते. बुद्धाला याचना केली ना. आपल्याला माहित असेल बौद्ध साहित्यामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचत असताना सुद्धा आपल्याला माहित असेल, कुणीतरी तो सहपती ब्रह्म आला होता बुद्धाला याचना करायला, की हा तुमचा विचार तुम्ही त्यागा आणि तुम्हाला जे काही श्रेष्ठ प्राप्त झालेलं आहे, ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ते ज्ञान तुम्ही लोकांपर्यंत वाटा, आहे की नाही. तर गुरूंना एक प्रकारे याचना करावी लागते. गुरूंना याचना करावी लागते, है ना. आणि तेव्हा गुरु मग त्याला जे काही सत्य अवगत असते तो लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. भलाही ते प्रतिकात्मक रूपाने जरी आलं असलं तरी त्यातून जो अर्थ इंगित होते तो अर्थ अशा पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे इंगित होतो. म्हणजे तुम्हाला तुमची तयारी दर्शवावी लागते की यस, आम्ही ग्रहण करायला तयार आहोत. तुमची तयारी नसेल तर गुरु काय सांगणार? तुम्ही तयारी दर्शवली नाही तर गुरु काय सांगणार? आणि म्हणून शिष्याने ही तयारी दर्शवावी लागते की यस, आम्ही तयार आहोत, आम्ही ग्रहणशील आहोत तुमच्या प्रती, आम्ही ऐकून घेण्यासाठी तयार आहोत. गुरुला आश्वासन द्यावं लागते, गुरुला आश्वस्त करावं लागते, गुरुला याचना करावी लागते की आम्हाला सांगा, है ना. आणि मग तेव्हा गुरु सांगत असतो. ही परंपरा आहे, ही परंपरा आहे. आणि म्हणून शिष्याने तयार असलं पाहिजे, ग्रहणशील असलं पाहिजे ना. शिष्याने नेहमी तयार असलं पाहिजे तर गुरु त्याच्या पाठीमागे सदैव एक प्रकारे उभा राहतो. बुद्ध तुमच्या पाठीमागे सदैव उभे आहे. तयारी तुमची पाहिजे फक्त. तुम्हीच तयार नसाल तर गुरु काय सांगणार? गुरु काय करणार तुमच्यासाठी? बुद्ध काय करणार? म्हणून तुमची तयारी पाहिजे आणि ती तयारी आपण या पूजा आणि वंदनेच्या माध्यमातून एक प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं धम्मजीवन अधिकाधिक विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा बऱ्याच गोष्टी आहे या सगळ्या. जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर खूप सारा आहे ना. वंदना, नमन करणं, आपण नम्र होतो एक प्रकारे. अनेक लोक विहारांमध्ये येतात, ते दुरूनच इकडे तिकडे पाहतात पण ते खाली बसत नाही, बसले तर वंदन करत नाही, झुकत नाही, त्यांची कमरच वाकत नाही, है ना. तर त्यांचा किती मोठा अहंकार आहे की नाही. किती मोठा अहंकार. झुकावं लागतं गुरुच्या समोर. आणि ही जी काही झुकण्याची क्रिया आहे ना, ही झुकण्याची क्रिया शरीर रूपानं करावी लागते, व्यक्त व्हावे लागते. एखादा प्रेमी आपल्या प्रेयसीकडे जातो, गुलाबाचं फूल घेऊन जातो आणि झुकतो तिच्या समोर, आणि तो शब्दानेही व्यक्त होतो आणि शरीरानेही व्यक्त होतो आणि फूल देऊन तिला आय लव्ह यू म्हणतो, आहे की नाही. तर बुद्धावर सुद्धा आपल्याला याच पद्धतीचं प्रेम करता आलं पाहिजे. बुद्धावर सुद्धा आपल्याला याच पद्धतीचं प्रेम करता आलं पाहिजे आणि बुद्धापुढे आपल्याला याच पद्धतीनं नम्र होऊन झुकता आलं पाहिजे. ती आपली बुद्धाप्रती असलेली शारीरिक अभिव्यक्ती आहे. अभिव्यक्त होता आलं पाहिजे प्रत्येक अंगाने. आणि म्हणून शारीरिक अंगाने सुद्धा आपण बुद्धासमोर झुकून त्रिवार वंदन करून आपण अभिव्यक्त होत असतो. ही आपली शारीरिक अभिव्यक्ती आहे, शारीरिक प्रकटीकरण आहे. आपल्या मनात बुद्धाप्रती जे भाव आहे ते भाव प्रदर्शित करण्याचं आपल्याकडे जे माध्यम आहे ते म्हणजे आपलं प्रकटीकरण. शरीराच्या द्वारे आपण ज्यावेळेस झुकतो, त्रिवार वंदन करतो, त्यावेळेस आपण पूर्णत्वाने त्यांना अभिवादन करीत असतो. नुसतं मनात ठेवून जमत नाही. आहे ना. अनेक लोक हाच तर्क देतात, आहे ना आमच्या मनामध्ये बुद्ध, आमच्या मनामध्ये आहे ना बुद्ध. हो, मनामध्ये आहे, पण त्याची शारीरिक अभिव्यक्ती, शरीर आहे की नाही, की तुम्ही नुसते मनानच आहात. शारीरिक अभिव्यक्ती महत्वाची आहे ना. आणि मग या सगळ्या कृतीतून,
या सगळ्या पूजेतून आपलं मन आनंदित होत असते. वंदनेतून आपण आपल्या आदर्शाप्रती आपण आपल्या आदर्शांना एक प्रकारे वंदन करीत असतो. आणि या वंदनेतून आपल्या आदर्शांना मग आपण ज्यावेळेस शरणगमन करतो आणि या 3 रत्नाप्रती आपण प्रतिज्ञाबद्ध होतो आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या विकासासाठी एक प्रकारे आपण कटिबद्ध होत असतो ना. तर अशा पद्धतीनं या सगळ्या ज्या काही पूजा आहेत, या पूजेमागचा जे काही मानसिक पूजामागची जी काही मानसिक दृष्टी आहे, मानसिकता आहे, ही मानसिकता आपण समजून घेत नाही आणि मग आपलं सगळं यंत्रवत चाललं असते. आपण विहारात जातो, विहारामध्ये किती घाण असते हो, बघा तुम्ही जाऊन बघा, आता निरीक्षण करा जाऊन. जिथे ते मेणबत्त्या साचलेल्या असतात त्या तशाच पडलेल्या असतात, त्याच्यावर धूळ बसलेली असते, मूर्तीवर धूळ बसलेली असते, मूर्तीच्या आजूबाजूला धूळ बसलेली असते. कोणत्याच उपासिकेचं त्याच्याकडे लक्ष जात नाही, कोणत्याच उपासिकेचं लक्ष जात नाही. बस गेले विहारामध्ये, वंदनेला बसले की आपलं सुरू होऊन जाते. कुठलीही काही मानसिकता नाही, कुठलाही काही मनात असा उच्च पातळीवरचा विचार नाही की बुद्ध बसलेले आहे, तिथे धूळ साचलेली आहे, व्यवस्थित फुलं ठेवलेली नाही, व्यवस्थित ते पात्र त्या ठिकाणी जिथे अगरबत्ती मेणबत्ती लावतो ते सगळं त्याची धूळ बसलेली आहे. ती धूळ साफ करणं, ते पूजास्थान सुंदर बनवणं, ही सुद्धा पूजा आहे, ही सुद्धा पूजा आहे. तिथे सुद्धा आपलं मन लावता आलं पाहिजे. मन लावून आपल्या घरी आलेल्या अतिथींचं जसं आपण स्वागत करतो तसंच त्या बुद्धांना अतिथी समजून त्याच्या आजूबाजूची श्रद्धा म्हणजे जी काही स्वच्छता आहे ती राखली पाहिजे. पण असं होत नाही आणि असं होत नाही म्हणून त्याचे परिणाम आपल्याला दिसत नाही. म्हणून ही जी काही वंदना आहे, ही वंदना यांत्रिकवत होता कामा नये. यंत्रवत झाली की ती शीलवत परामर्श होते. शीलवत परामर्शामध्ये तुम्ही फसता. मी तर रोज वंदनेला जातो बाई, मी तर रोज विहारामध्ये जातो बाई, प्राप्त काय केलं बाई? तर प्राप्त काहीच केलं नाही बाई, है की नाही? तर रोज यंत्रवत अशा पद्धतीने आपल्या वंदना असतात. म्हणून आपला भावनिक विकास होत नाही आणि भावनिक विकास होत नाही म्हणून आपल्यामध्ये परिवर्तन आपल्याला दिसून पडत नाही. आणि म्हणून आपण त्याच पद्धतीनं रुटीन पद्धतीनं सगळं शीलवर्त परामर्शामध्ये फसून आपण ते सगळं करत राहतो. आपण कधी लक्ष देत नाही की ते पूजास्थान व्यवस्थित आहे की नाही, त्याला अधिक सुंदर बनवण्यासाठी आपण आपलं मन लावतो की नाही लावत, है ना. मग अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण ह्या पूजेचा अर्थ समजून घेतो, पूजा म्हणजे काही बाह्य कृती नाही आहे जी लोकांना दिसते, आहे ना, तर ती आंतरिक कृती आहे. आपल्या आदर्शांप्रती आपण ग्रहणशील असल्याची ती ग्वाही आहे. आपल्या आदर्शांप्रती संवेदनशील असल्याबद्दलची ती एक प्रकारे अभिव्यक्ती आहे. आणि याला श्रद्धा म्हटलं जातं. ही आहे श्रद्धा. आपण आपल्या आदर्शांना प्रतिसाद देतो, त्या गुणांचा आपल्यामध्ये विकास करण्याचा प्रयत्न करतो. हा आहे आपल्या आदर्शांना देत असलेला आपला प्रतिसाद आणि ही आहे श्रद्धा. आणि म्हणून जर प्रज्ञा नसेल तर ही श्रद्धा अंधश्रद्धा ठरत असते आणि अनेक लोक याच पद्धतीनं आपल्या विहारांमध्ये पूजा वंदना घेत असतात. वंदना खूप येते मोठ्या मोठ्यानं, वनगंध गुणोपेतंगे तंकुसुम संतती. अर्थच समजत नाही काय अर्पण करतो आपण, अर्थच समजत नाही, आहे की नाही. कशासाठी अर्पण करतो, अर्पण करण्यामागचा भाव काय आहे, त्रिवार वंदन करण्यामागचा भाव काय आहे, शरणगमन करण्यामागचा भाव काय आहे, दृष्टी काय आहे, अंतरप्रेरणा काय आहे, ह्या आपल्याला एक प्रकारे समजत नसल्यामुळे आपल्यामध्ये जो काही श्रद्धेचा विकास आहे तो श्रद्धेचा विकास होत नाही. आणि म्हणून हे जे काही शेवटचं वाक्य या ठिकाणी लिहिलेलं आहे, देव आणि मनुष्य तथागतांच्या धातुरत्नावर म्हणजे वास्तूंवर करून, वास्तू करून म्हणजे त्यावर शिल्प उभारून, तथागताच्या ज्ञानरत्नाच्या आलंबनाद्वारे, तथागताच्या ज्ञानरत्नाच्या आलंबनाद्वारे. ज्ञानरत्न म्हणजे काय, धम्म. तथागतांनी जे काही ज्ञान आपल्याला त्यांना प्राप्त झालं आणि आपल्याला दिलं तो म्हणजे मार्ग, त्यालाच आपण धम्म म्हणतो. हे सुद्धा एक धम्म आहे, रत्न आहे धम्म. आणि हे आपलं आलंबन आहे. आलंबन म्हणजे काय की ज्यावर आपण आपलं मन लावतो, मन एकाग्र करतो, त्या आलंबनाच्या आधारावर, जसं आनापानसतीमध्ये श्वास आपला आलंबन आहे आणि श्वासाच्या आधारावर आपण आपलं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, तसंच धम्म जीवन जगण्यासाठी हा जो काही धम्म मार्ग आहे ते आपला आलंबन आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून बुद्धाची जी शिकवण आहे ती शिकवण समजून उमजून ना
त्यावर आपण मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतो, ते आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, त्याचं सम्यक आचरण करतो, त्याचा आपण अभ्यास करतो आणि आपल्याला जे काही प्राप्त करायचं आहे ते सर्व आपण प्राप्त करण्यासाठी एक प्रकारे कटिबद्ध होत असतो. आणि म्हणून बुद्ध आपल्याला काही देत नाही, बुद्ध आपली वंदना स्वीकार करत नाही. जे काही करतो ते आपण स्वतः करतो, आपल्या आंतरिक विकासासाठी करतो, आपल्या भावनिक विकासासाठी करत असतो, आहे की नाही. आणि म्हणून या पूजेचं जे काही महत्व आहे ते महत्व आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. पूजेचं किती मोठं महत्व आहे, वंदनेचं किती मोठं महत्व आहे की नाही. तर अशा पद्धतीने या पूजा आणि वंदनेचं जे काही महत्व आहे ते महत्व आपल्या धम्मामध्ये विशद केलेलं आहे. आणि पूजा आणि ही जी वंदना आहे ती आपला आध्यात्मिक विकास किंवा त्या विकासासाठी लागणारी जी काही श्रद्धा आहे ती श्रद्धा अधिकाधिक विकसित करण्यासाठी आपल्याला मदत करीत असते. आणि म्हणून या पद्धतीची पूजा, या पद्धतीनं आपण पूजा केली पाहिजे, अतिशय जागरूकतेनं आपण पूजा केली पाहिजे आणि आपल्या तीनही रत्नांना आपण ग्रहणशील राहून खऱ्या अर्थानं जे शरणगमन आहे त्या शरणगमनाला अधिक परिपक्व आपण केलं पाहिजे. आणि त्या आलंबनाच्या आधारे, धम्मरत्नाच्या आधारे आपलं आचरण करून, अभ्यास करून आपण निर्वाण पद प्राप्त केले पाहिजे, जी सर्वोच्च संपत्ती आहे ना, तर ते आपण प्राप्त केली पाहिजे. असा या पूजा आणि वंदनेचा अर्थ या ठिकाणी अनुमती अधिकार फळासंबंधी प्रश्न हा जो आलेला आहे चॅप्टर, या चॅप्टर संबंधी मला जे काही सांगता आलं ते सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी शांतपणे मला या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करतो, पुण्यानुमोदन करतो आणि येथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम.